बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर ठाण्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे। शरद पवार यांचं शिंदखेडा इथे आगमन झालं असून कार्यकर्त्यांकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलंय। एक मिनिट जिनू साहेब नमस्कार। उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत, तर पहाटे 6 वाजल्यापासून अजित पवार यांनी बारामती शहर आणि परिसरातील विकास कामांची पाहणी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतलाय। तर कन्हेरी येथील वन उद्यान, जळोची येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातले प्रकल्प, मॅग्नेट नवीन व्यावसायिक संकुल या कामांना भेट दिली आहे आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजेंद्र राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय। तर राजेंद्र राऊत यांनी जरांगे पाटलांना शह देण्यासाठी राज्य सरकार पुरस्कृत आंदोलन उभं केलं असून त्यांनी आंदोलन मराठा आरक्षणाबाबतची आपली भूमिका जाहीर करावी। तसंच राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनात फक्त कंत्राटदार लोक आहेत आणि जरांगे पाटील यांच्यासोबत महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाज असून अशी टीका सकल मराठा समाजाकडून करण्यात आली आहे। दरम्यान राजेंद्र राऊत यांच्या विरोधात मराठा आंदोलनाची जोरदार घोषणाबाजी यावेळी केली आहे। मराठा आरक्षणाचे आंदोलन उभा केलेलं आहे। त्या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पेटवण्याचं काम सगळं जे मराठा समाज जागृत करायचं काम केलं ते जरांगे पाटील साहेबांनी केलं आहे आणि ह्या महाराष्ट्र शासनाचे धाबे जाणले। तर हे महाराष्ट्र शासन विविध मार्गातून जरांगे पाटलांच्या विरोधात जे वेगवेगळे जे पॅकेज देऊन आंदोलन उभा करत असं त्याबद्दल अगोदर महाराष्ट्र शासनाचाही निषेध करतो आणि जरांगे पाटील साहेब यांच्या दादा यांच्यावर जो आरोप केला आहे की मी त्यांचं ते खंडोजी खोपडे करेन, पण महाराष्ट्रात एवढा 5 कोटी 6 कोटी मराठा समाज आहे, त्या राजाराऊतने एवढं लक्षात ठेवायला पाहिजे तुझ्या घरादाराचा खंडोजी खोपडे होईल असं तुम्ही बोलू नका। जे काय असेल जे जरांगे पाटीलच्या पाठीमागे आपण उभा राहू। राजाराऊतला आमची एवढी विनंती आहे की अगोदर तुझं ठोस भूमिका काय आरक्षण ती म्हणा, तुझं मत काय ना ती म्हणावं त्याला की ओबीसीमधून पाहिजे का 10% आपल्याला वेगळं पाहिजे। तर आम्हाला जरांगे पाटील साहेबांनी जी सांगितलं महाराष्ट्रात की 10% आरक्षण आम्हाला नको, आमची जी मागणी नाही ती आम्हाला नकोच, आम्हाला आमच्या हक्काचं ओबीसीमधलं आरक्षण पाहिजे, त्यासाठी आमचा लढा चाललेला आहे। आणि राजा राऊत आता एक महाराष्ट्र शासनाची सुपारी घेऊन देवेंद्र फडणवीस शासनाकडून सुपारी घेऊन आणि हे वेगळं आंदोलन जरांगे पाटलाला शह देण्यासाठी ह्यांनी केले। पण जरांगे पाटलांचं जे आंदोलन आहे हे महाराष्ट्रावर चाललं, ह्यांच्या मागं सर्व महाराष्ट्र आहे। ह्या जरांगे पाटलांच्या नंतर जर ह्यांनी कुठलं आंदोलन केलं आहे यांच्याकडे फक्त आज बार्शी तालुक्यातले फक्त मोजके ज्याला ह्यांनी स्वतःच्या नावावर कंत्राट दिलेत असे कंत्राटदार लोकच तिथं आहेत त्या आंदोलनाला, 500-600 लोकांच्या वर नाही। आज बघितलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये जरांगे पाटलाची सभा झाली, 1.5 कोट सभा झाली, ह्यांना लाजा वाटल्या पाहिजे आपण मराठा म्हणून म्हणायला की जे जरांगे पाटलाला विरोध करतात। आज जरांगे पाटलाच्या विरोधात बोलते। आज राजा राऊत म्हणते मी मराठा महासंघाचं काम केलं, मी रक्त सांडले, आणि रक्त मराठा महासंघाच्या
का मराठा महासंघाने कुठं रक्त चालणार, स्वतःच्या राजकारणासाठी काय केलं असेल ते केलं, पण समाजासाठी कुठलाही प्रकार केलेला नाही. आज तुम्ही मराठा महासंघाचं 30-40 वर्षाचं रेकॉर्ड जर काढलं बार्शीमधून, तर तिथं कोरके सर आहेत, मराठा महासंघाचे 10 वर्ष अध्यक्ष होते, गाडवे नावाचे म्हणले गव्हाणे होते. ह्या तिघांनी चौघांनी मराठा समाजाचं काम केलं आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही सुद्धा पहिल्यापासून अण्णासाहेब पाटलाच्या माध्यमातून आम्ही नानासाहेब काळे सोलापूर शहरातली सगळ्या लोकांनी आम्ही काम केलं आहे. पण त्या कुठल्याही बार्शीमधल्या मराठा महासंघाच्या लोकांनी समाजाच्या लोकांनी असं सांगितलं नाही की राजा राऊत आमच्याबरोबर. हा खोटं बोलून एक तर हा मराठा समाजाच्या जीवावर आमदार झाला, ह्याची लायकी नसताना मराठा समाजाला आमदार केलेला, आणि हा मराठा समाज विरोध बोलतो. जर मराठा समाज विरोध बोलायचा मी काम केलं समाज, अरे म्हणा कोश्यारीने ज्यावेळेस शिवाजी महाराजांवर टीका केली तेव्हा तुझं तोंड उघडलं होतं का? आमचा हेच प्रश्न आहे. कोश्यारीने ज्यावेळेस टीका केली तेव्हा तुझं तोंड उघडलं होतं का? आणि मराठा समाज. तर अशाच बातम्या बघण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार. धन्यवाद.